36 वर्षीय मदन अंबादास हम्बर्डे पर 4 दिसंबर 2006 बजे वाका शिवार के आबाजी गणपत हम्बर्डे के खेत में गांव के 67 वर्षीय किशन हरी खोसे की गर्दन के पीछे खेत में काम आने वाली छड़ी से वार कर हत्या करने का आरोप है। दिनांक 4/12/2024 रोजी उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाका गाव ते वाका फाटा या दरम्यान रोडवर एका 60 ते 65 वर्षाचं इसमाचं गंभीर वार करून खून केलं गेलं होतं। अशी माहिती मिळाल्यानंतर LCBची टीम आणि पोलीस स्टेशन उस्माननगर यांची टीम घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याची माहिती घेतली। त्यानंतर माननीय SP साहेब, ॲडिशनल सर सर्वांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास LCBचे 3 टीम तयार करण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे उस्माननगरची एक टीम, अशी 4 टीम तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला। त्या दरम्यान सदरची जी घटना आहे ही 65 वर्षाच्या इसमाची होती आणि त्याची जर हिस्ट्री बघितली तर असं कुठलाही मुद्दा दिसून येत नव्हता की त्यामध्ये त्या कारणामुळे त्याची ही घटना किंवा असं क्रूरतेने मारून त्याचं खून करणार असा कुठलाही मुद्दा दिसत नव्हता। तर त्यावरून आम्ही सर्व त्या एरियातले फुटेज चेक केले, तसेच सर्व गावातले किंवा इतर त्या गावाशी संबंधित लोकांशी सर्वांचे आम्ही साक्षीदार तपासले। त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की एक इसम त्या दिवशी संध्याकाळी सकाळी 4-4:30च्या दरम्यान त्या साईडला गेला होता आणि त्यानंतर मग आम्ही त्या दिशेने तपास करून असं निष्पन्न झालं की त्या गावातला नामे मदन अंबादास हम्बर्डे हा वय 36 वर्ष हा या गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही त्याला संशयावरून त्याला आम्ही ताब्यात घेतला अगोदर आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तर त्यांनी हा गुन्हा केल्याचा कबूल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामागचा तो रिझन जो सांगतो तो त्याच्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर आहे त्यांचे गावातल्या एका मेंबरसोबत अनैतिक संबंध आहे असा संशय होता त्याला आणि त्या संशयामध्ये हा जो मयत आहे ह्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला संशय होता, फक्त त्याला कुठलीही ठोस माहिती नव्हती आणि त्या ह्याच्यावरून त्यांनी ह्या गोष्टीची म्हणजे तो जेव्हा माहिती घेत होता तर त्याला प्रत्येक गोष्टी संशय येत होता आणि त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की एकतर मी त्यांना मारणार किंवा ते आम्हाला मारणार आणि हा थोडं सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये जास्त वावरत नव्हता। तो शेतामध्ये झोपायचा किंवा तो त्याचा जो गिफ्ट सेंटर आहे त्या ठिकाणी झोपायचा आणि गावामध्ये पण त्यांचे जास्त लोकांशी संपर्क नव्हते आणि त्यामुळे ते एक सायकॉलॉजी त्याची अशी की नेहमी तोच विचार करायचा की एकतर त्याला कोणीतरी मारणार किंवा रात्री तो एकटाच झोपायचा आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे तो रात्री फक्त 2 ते 3 तास झोपायचा, कारण त्याला झोप पण येत नव्हती किंवा त्याला संशय येत होता की ह्या कारणावरून त्याला कोणतरी मारणार आणि ह्या संशयावरून त्यानं सदर इसमाचा त्यांनी खून केल्याचं सांगितलं। मैताच्या मुलाचा यापूर्वी खून झालेला आहे, त्याचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का? नाही, मैताचा जो खून झालेला आहे म्हणजे अशाच प्रकारे त्या गावामध्ये झालेला आहे, पण ह्या आरोपी जो आहे सध्याचा त्याचा काही संबंध आहे का सध्या तरी अजून काही आम्ही याच्यावर काही कुठला पुरावा किंवा काही मिळून आलेलं नाही, पण ह्या ठिकाणी आम्ही त्याचा नक्कीच ह्या आरोपीकडून तपास करणार आहोत। नाही, ह्या आरोपीवर गुन्हे आहेत 354 एक लहान असताना झालेले आहे आणि 353 पण आहे तो बँकेचं काहीतरी त्यांचं व्याजासंबंधी लोन घेण्यासंबंधी काही वाद झाला होता, त्यामध्ये त्याच्यात एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यावर अजून ह्याच्यात काय आरोपी वाढवण्याची ह्याच्यात तर तपासात निष्पन्न होईल। सध्या तर आम्ही जेवढी स्टोरी बघितली, कारण आम्ही सर्व माहिती घेतली, सगळे याच्यावरून वाटते की एकाच आरोपी असेल, तरी इतर आरोपी असले तर आपण निष्पन्न करू द्या। सर, विक्षिप्त आरोपी आहे म्हणतात, नेमकं म्हणजे काय त्याची वागणूक काय? हा जो आहे समाजामध्ये जास्त राहत नाही, त्याचे मित्र पण जास्त नाही, आम्ही गावात माहिती घेतली, मित्र पण नाहीत किंवा तो घरच्या लोकांसोबत राहत नाही, तो नेहमी एकटा राहतो, एकटाच शेतामध्ये झोपतो। त्याच्या गावातल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तो कधी उठलेल, कधी जाईल, कधी फिरेल हे कोणालाच माहीत नाही। तो कधीही रोडवर रात्री पण बेरात्री फिरत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये जो संशय आहे की त्याला कोणतरी मारणार आहेत, हा त्याचा जो म्हणजे डोक्यावर जो परिणाम झालेला आहे ह्याच विचारामध्ये तो नेहमी असतो आणि त्यामुळंच त्याला असं म्हणजे कुठंतरी काही वस्तू जरी पडली त्याला भीती वाटायची की कोणीतरी मारायला आले, अशा प्रकारे त्याची झोप नसल्यामुळं मला वाटते त्याचा परत हा जो विचार करण्याचं हे आहे ते वाढत गेला आणि त्याच्यामध्ये ह्या मर्डर झाला असं वाटतं।